ओलिताखाली आता नवीन जी योजना चालू झालेली आहे तिकडून त्याच्या ओलिताखाल्यामध्ये येणारे क्षेत्र आहे. दुसरी गोष्ट उपळवे म्हणजे स्वर्गीय भिमराव नाईक निंबाळकर यांच्या नावाने जो स्वराज ग्रीन पॉवर हा जो कारखाना आहे ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा एक आशेचा किरण मानला जातो. भारतीय जनता पार्टीचे माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार यांचा हा बालेकिल्ला समजला जातो आणि या गटामध्ये त्यांनी विष्णू लोखंडे यांना जी ताकद देण्याचं काम केलेलं आहे त्यामुळं ही हाय व्होल्टेज निवडणूक ठरू शकते. आणि निश्चितपणे भारतीय जनता पार्टीच्या पारड्यामध्ये मतदान हा वाटाघाट निंबाळकर झेडपी गट टाकतो का राजे गटाच्या पारड्यामध्ये जास्त मताधिक्य मिळू शकतं, त्या दोन्ही गोष्टी आपल्याला पाहणं आवश्यक आहे. त्यानंतर वाटाघाट निंबाळकर हा जो पंचायत समिती गण आहे त्यामध्ये नेमके अर्ज कोणी दाखल केले? नंदिनी ज्ञानेश्वर सावंत भारतीय जनता पार्टीतून त्यांचा अर्ज